नमस्कार. आणि द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या रोजच्या प्रत्येक बिलावर दिसतो, पण त्याची गुंतागुंत की नाही ती अजूनही अनेकांना गोंधळात टाकते. तो विषय आहे वस्तू आणि सेवा कर, म्हणजेच GST. आपल्याकडे डॉक्टर राहुल खरात यांचा एक विस्तृत लेख आहे आणि त्याच्याच आधारे आपण हा विषय जरा उलगडून पाहणार आहोत. 1 जुलै 2017 तेव्हा GST लागू झाला आणि एक राष्ट्र एक कर असे एक मोठं स्वप्न दाखवलं गेलं. पण हा प्रवास म्हणजे एका गुंतागुंतीच्या कर जंगलातून एका सरळ आर्थिक महामार्गाकडे जाण्यासारखा होता. तर आज आपण याच प्रवासाचा नकाशा पाहूया. सुरुवात कुठून झाली, वाटेत काय काय आलं आणि पुढचा रस्ता कसा दिसतोय. चला तर मग थेट मुळाशीच हात घालूया. लेखात सुरुवातीलाच कॅस्केडिंग इफेक्ट या शब्दाचा उल्लेख आहे. म्हणजे करावर कर. हे ऐकायलाच किती विचित्र वाटतंय की आपण करावर सुद्धा कर भरत होतो. हे नेमकं काय प्रकरण होतं? म्हणजे समजा एक साधी खुर्ची आहे, ती आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत तिच्यावर किती वेळा कर लागायचा? तिचं उदाहरण दिलं तेच घेऊया. विचार करा, एका सुताराला खुर्ची बनवायची आहे. तो आधी लाकूड विकत घेणार, ज्यावर कदाचित व्हॅट लागलेला असेल. मग तो खुर्ची बनवतो. फॅक्टरीतून बाहेर पडताना त्यावर लागायची केंद्र सरकारची उत्पादन शुल्क, अच्छा, एक्साईज ड्युटी. हो, मग ती खुर्ची जेव्हा होलसेलरला विकली जाईल तेव्हा पुन्हा व्हॅट किंवा सेल्स टॅक्स लागायचा. होलसेलरकडून रिटेलरकडे जाताना पुन्हा तेच. आणि शेवटी तुम्ही जेव्हा ती खुर्ची विकत घ्यायचात तेव्हा तुम्हाला जी किंमत सांगितली जायची ती या सगळ्या करांसकट फुगलेली असायची. म्हणजे अक्षरशः करावर कर. अगदी. प्रत्येक पुढचा कर हा मागच्या करासकट असलेल्या किमतीवर लागायचा. GSTने ही संपूर्ण साखळीच मोडून काढली आणि सांगितलं की कर फक्त मूल्यवर्धनावर म्हणजे व्हॅल्यू ॲडिशनवर लागेल. वा, म्हणजे जुनी प्रणालीच मुळात हां, अकार्यक्षम होती. बरं, हे उद्दिष्ट तर खूपच चांगलं होतं की ही साखळी तोडायची. पण मग आपण बिलावर बघतो तिथे CGST, SGST, IGST असे 3 वेगवेगळे शब्द दिसतात. मग एक राष्ट्र एक कर या घोषणेनंतर हे 3 प्रकार पाहून सामान्य माणसाला वाटतं की आपण अनेक कर जाऊन 3 नवीन कर आणलेत का? हां. गोंधळ अगदी स्वाभाविक आहे. आणि याचं उत्तर आहे ना, ते आपल्या देशाच्या संघराज्यीय रचनेत दडलेलं आहे. फेडरल स्ट्रक्चरमध्ये. हो. याला समजून घेण्यासाठी आपण एक पिझ्झाचं उदाहरण घेऊया. चालेल. समजा तुम्ही मुंबईत बसून एक पिझ्झा ऑर्डर केला आणि तो मुंबईतच डिलिव्हर झाला, तर तुमच्या बिलावर 2 कर दिसतील. CGST जो केंद्राचा वाटा आहे आणि SGST जो महाराष्ट्र राज्याचा वाटा आहे. ओके. म्हणजे तो एकच कर आहे ज्याचे 2 समान वाटेकरी आहेत, केंद्र आणि राज्य. आता समजा तुम्ही मुंबईत बसून तोच पिझ्झा अहमदाबादला डिलिव्हर करायला सांगितला. म्हणजे दुसऱ्या राज्यात. बरोबर. आता व्यवहार 2 राज्यांमध्ये झाला. इथे फक्त एकच कर लागतो, तो म्हणजे IGST, इंटिग्रेटेड GST. हा कर केंद्र गोळा करतं आणि नंतर त्यातला राज्याचा वाटा गुजरात सरकारला मिळतो. अच्छा. त्यामुळे हे 3 वेगळे कर नाही तर एकाच कराची व्यवहाराच्या स्वरूपानुसार केलेली प्रशासकीय विभागणी आहे. पिझ्झाचं उदाहरण एकदम परफेक्ट आहे. म्हणजे कर एकच, फक्त वाटेकरी वेगळे. आता खरी गंमत सुरू होते ती दरांमध्ये. लेखातली यादी पाहिली की दिसतं काही गोष्टींवर 0% कर आहे, तर काही वस्तूंवर थेट 28% आणि वर उपकर म्हणजे सेस सुद्धा. ही अशी वेगवेगळी रचना का? यामागे एक सामाजिक आणि आर्थिक विचार आहे. विचार करा, जर दुधावर आणि मर्सिडीज कारवर एकच समजा 15% कर लावला तर काय होईल? अरे बापरे, गरिबांसाठी दूध महाग होईल आणि श्रीमंतांसाठी मर्सिडीज स्वस्त. हे तर उलटं झालं. अगदी. हे सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे. म्हणून GST काउन्सिलने ही बहुस्तरीय रचना स्वीकारली. याचं तत्त्व साधं आहे. ज्या वस्तू जीवनावश्यक आहेत त्या करमुक्त किंवा कमीत कमी कराच्या टप्प्यात, म्हणजे दूध, धान्य, फळे, भाज्या, शिक्षण, आरोग्य सेवा, यावर 0% कर आहे. बरोबर. चहा, साखर, घरगुती गॅस यांसारख्या गरजेच्या वस्तूंवर 5%. मग जसजशा चैनीच्या वस्तू वाढत जातात तसतसा कर वाढतो. साबण, टूथपेस्टवर 18%, तर एअर कंडिशनर, लक्झरी कार्सवर 28%. आणि सिगरेट वगैरे? हो, सिगरेट, तंबाखू यांसारख्या आरोग्याला हानिकारक वस्तूंवर तर 28% करासोबत अतिरिक्त सेस सुद्धा लावला जातो. म्हणजे ही एक प्रकारची प्रोग्रेसिव्ह कर प्रणाली बनवण्याचा प्रयत्न आहे. पण लेखात असंही म्हटलंय की काउन्सिल सातत्याने या दरांमध्ये सुसूत्रता म्हणजे रॅशनलायझेशन आणत आहे.
याचा व्यवहारात काय परिणाम झाला? काही गोष्टी खरंच स्वस्त झाल्या आहेत का? हो, नक्कीच. सुरुवातीला जेव्हा जीएसटी लागू झाला तेव्हा 28%च्या टप्प्यात खूप वस्तू होत्या, म्हणजे दैनंदिन वापरातल्या. जसं की पेंट, शॅम्पू, काही इलेक्ट्रिक वस्तू यावर खूप टीका झाली. हो, आठवतंय. त्यानंतर जीएसटी काउन्सिलने अनेक बैठका घेतल्या आणि त्यातल्या अनेक वस्तूंना 28%मधून काढून 18% किंवा 12%च्या टप्प्यात आणलं. त्यामुळे घरातल्या अनेक वस्तूंच्या किमती कमी व्हायला मदत झाली. अच्छा. हां, हे एक सतत चालणारा प्रोसेस आहे. म्हणजे ही प्रणाली स्थिर नाही, तर गरजेनुसार बदलणारी आहे. हे झालं दरांबद्दल, जे थेट ग्राहकांना जाणवतं. पण पडद्यामागे जो खरा खेळाडू आहे, तो म्हणजे व्यापारी. विशेषतः लहान आणि मध्यम व्यावसायिक. त्यांच्यासाठी ही कर भरण्याची प्रक्रिया सुरुवातीला एक मोठं त्रांगडं होतं, असं लेखात म्हटलं आहे. असं ऐकलंय की सुरुवातीची काही वर्ष तर देशातले सगळे अकाउंटंट्स वैतागले होते. त्या प्रक्रियेत काही सुधारणा झाल्या आहेत का? तुम्ही जे म्हणालात ते अगदी खरं आहे. सुरुवातीचा काळ हा टीथिंग ट्रबलपेक्षा जास्त होता. पोर्टल क्रॅश व्हायचं, नियम रात्रीतून बदलायचे, खूप गोंधळ होता. पण हळूहळू यात लक्षणीय सुधारणा झाल्या. सर्वात मोठी सुधारणा म्हणजे आता GSTR-1 म्हणजे तुमच्या विक्रीचं विवरण हो, आणि GSTR-3B. जे कराचं विवरण असतं. बरोबर. ही रिटर्न्स आता एकमेकांशी जोडली गेली आहेत. म्हणजे तुम्ही विक्रीची आकडेवारी भरली की तुमच्या कराची रक्कम आपोआप समोर येते. म्हणजे मॅन्युअल कामाचा भार कमी झाला. पण लहान व्यापाऱ्यांचं काय, ज्यांना दर महिन्याला हे सगळं करणं परवडत नाही किंवा जमत नाही? त्यांच्यासाठीच QRMP योजना आणली. म्हणजे क्वार्टरली रिटर्न, मंथली पेमेंट. म्हणजे याचा अर्थ समजा एक किराणा दुकानाचा मालक आहे. त्याला आता दर महिन्याला ते मोठं विवरणपत्र भरायची गरज नाही. तो ते 3 महिन्यातून एकदा भरू शकतो. अरे वा. पण सरकारचा महसूल थांबू नये म्हणून त्याला कराची रक्कम मात्र दर महिन्याला अंदाजे भरावी लागते. यामुळे अनुपालनाचा भार खूप कमी झाला आहे. आणि यासोबतच ई-इन्व्हॉइसिंग म्हणजे प्रत्येक बिलाची डिजिटल नोंदणी. यामुळे बनावट बिलांना खूप मोठा आळा बसलाय. तुम्ही आता बनावट बिलांचा उल्लेख केलात. याच संदर्भात इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे ITC बद्दल लेखात बरीच चर्चा आहे. ही संकल्पना म्हणजे तुम्ही खरेदीवर भरलेला कर तुम्हाला विक्रीवरच्या करातून वजा मिळतो. पण यातच सर्वात जास्त घोटाळे व्हायचे असं दिसतंय. अगदी बरोबर. ITC हा GSTचा आत्मा आहे, पण तो सर्वात वादग्रस्त मुद्दाही आहे. पूर्वी काय व्हायचं, अनेक लोक खोट्या खरेदीच्या बिलांच्या आधारे सरकारकडून ITC क्लेम करायचे आणि कर बुडवायचे. अच्छा. आता सरकारने नियम खूप कडक केले आहेत. आता तुम्हाला ITC फक्त तेव्हाच मिळतो जेव्हा तुमच्या सप्लायरने त्याचं विक्रीचं बिल त्याच्या रिटर्नमध्ये भरलेलं असेल. आणि ते तुमच्या GSTR-2B नावाच्या ऑटोमॅटिक विवरणपत्रात दिसेल. म्हणजे जर माझ्या सप्लायरने कर भरला नाही तर मला क्रेडिट मिळणार नाही. बरोबर. हा नियम दुधारी तलवारीसारखा आहे. यामुळे कर चोरी थांबली, पण प्रामाणिक व्यापाऱ्यांना त्रास होतो जर त्यांचा सप्लायर चुकला तर. आता या सगळ्या बदलांना एका मोठ्या चित्रात पाहूया. या सुधारणांचा वेगवेगळ्या क्षेत्रांवर काय परिणाम झाला? लेखात म्हटल्याप्रमाणे मोठ्या कंपन्यांसाठी तर हा एक फायद्याचा सौदा दिसतोय. पण त्याचवेळी MSMEs म्हणजे लहान मध्यम उद्योगांसाठी हे नियम एखाद्या स्ट्रेस जॅकेटसारखे होते. सुरुवातीला ही प्रणाली मोठ्या कंपन्यांसाठीच फायद्याची होती का? हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. मोठ्या कंपन्यांना नक्कीच फायदा झाला. पूर्वी प्रत्येक राज्याच्या सीमेवर जकात नाके होते, जिथे ट्रक कित्येक तास उभे राहायचे. GSTमुळे ते थांबलं. हो, लॉजिस्टिक सोपं झालं. हो, देश एक बाजारपेठ बनला आणि मालवाहतुकीचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचला. पण MSMEसाठी चित्र थोडं वेगळं होतं. त्यांना डिजिटल प्रणालीशी जुळवून घेणं, प्रत्येक महिन्याला रिटर्न भरणं, हे सुरुवातीला खूप आव्हानात्मक होतं. म्हणजे कंप्लायन्सचा खर्च वाढला. बरोबर. ज्यांच्याकडे कॉम्प्युटर किंवा अकाउंटंटची सोय नव्हती त्यांची खूप गैरसोय झाली. पण जसजशा QRMP सारख्या योजना आल्या, प्रक्रिया सोपी झाली, तसतसा त्यांनाही फायदा होऊ लागला आहे. आणि सामान्य ग्राहकांवर आणि सरकारवर काय परिणाम झाला? ग्राहकांसाठी अनेक वस्तूंच्या किमती स्थिर राहण्यास किंवा काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली. आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये एकाच वस्तूच्या किमतीत जी मोठी तफावत असायची ती कमी झाली. आणि सरकारसाठी तर हा एक मोठा विजय ठरला आहे. कर संकलन सातत्याने वाढतंय. दर महिन्याला आपण विक्रमी आकडे बघतो आणि कर भरणाऱ्यांची संख्या कित्येक पटींनी वाढली आहे.
म्हणजे हा महामार्ग आता तयार झाला आहे, पण त्यावर अजूनही काही खड्डे आहेत. लेखात म्हटल्याप्रमाणे रिटर्न भरण्याच्या शेवटच्या दिवशी पोर्टल स्लो होणं किंवा नियमांमध्ये सतत बदल होणं या समस्या अजूनही आहेत. मग या महामार्गाच्या पुढच्या टप्प्यात काय काम अपेक्षित आहे? जीएसटीचं भविष्य कसं दिसतंय? अगदी. भविष्यात जीएसटी काउन्सिलचं लक्ष 3 मुख्य गोष्टींवर असेल असं दिसतंय. पहिला आणि सर्वात मोठं म्हणजे करांचे टप्पे आणखी सोपे करणे. सध्याचे जे 5 मुख्य टप्पे आहेत ते कमी करून कदाचित फक्त 3 टप्पे ठेवले जाऊ शकतात. अच्छा, म्हणजे 0, 5, 12, 18, 28 ऐवजी कमी स्लॅब्स. हो. दुसरं, डेटा ॲनालिटिक्स आणि एआयचा वापर करून करचोरी करणाऱ्यांना अधिक प्रभावीपणे पकडणे. आणि तिसरं, करदात्यांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी एक अधिक मजबूत आणि जलद यंत्रणा उभी करणे. यावर भविष्यात भर दिला जाईल. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की जीएसटी ही केवळ एक कर प्रणाली नाहीये, तर ती एक सतत विकसित होणारी एक जिवंत आर्थिक सुधारणा आहे. एक राष्ट्र एक कर या मोठ्या संकल्पनेपासून सुरू झालेला हा प्रवास तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि अनुभवातून शिकत अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम बनतो आहे. आव्हानं नक्कीच आहेत, पण त्यांवर मात करून ही प्रणाली अधिक मजबूत करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो, ज्याचा उल्लेख लेखातही आहे. समजा भविष्यात करांचे टप्पे 5 वरून 3 वर आणले गेले. उदाहरणार्थ 12% आणि 18% हे 2 टप्पे एकत्र करून एकच 15%चा टप्पा आणला. तर विचार करा, याचा आपल्यावर काय परिणाम होईल? ज्या वस्तूंवर आज 12% कर लागतो त्या महाग होतील आणि ज्यावर 18% लागतो त्या स्वस्त. बरोबर. आपलं महिन्याचं बजेट बदलेल. हो. मग प्रश्न असा उभा राहतो की प्रणाली सोपी करण्यासाठी आपण कोणत्या वस्तू महाग झालेल्या स्वीकारू शकतो आणि कोणत्या नाही? साधेपणा विरुद्ध सामाजिक न्याय हा एक मोठा आणि रंजक तिढा आहे, ज्यावर विचार करायला हवा.